तुम्ही मुंबईत नवीन आहात आणि एखादं ठिकाण नेमकं कुठं आहे हे तुम्हाला माहीत नसेल किंवा मग गुगल मॅपवरून ते लोकेशन तुम्ही चेक केलं आणि अंतर कळलं असेल तरी तुम्हाला एखाद्यानं रस्ता बंद आहे, घूम के जाना पडेगा वगैरे सांगून फसवलं. फसवलं म्हणजे असं तसं नाही तर तब्बल 18,000 रुपयांना. तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे घडलंय. केवळ 400 मीटरच्या प्रवासासाठी एका टॅक्सी चालकानं 18,000 रुपये भाडं घेतलं. हा प्रकार एका परदेशी पर्यटकासोबत घडलाय. अर्जेंटिना आरियानो या अमेरिकन महिलेबाबत मुंबईत हा प्रकार घडला. नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत आणि हा प्रकार नेमका कसा उघडकीस आला, चालकाला कसं पकडलं गेलं, जाणून घेऊयात. अर्जेंटिना या 12 जानेवारी रोजी मध्यरात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरल्या. विमानतळाजवळच असलेल्या केवळ 400 मीटरच्या अंतरावरील हॉटेलपर्यंतच्या प्रवासासाठी टॅक्सी चालकानं त्यांच्याकडून 18,000 रुपये घेतले. टॅक्सी चालक यशराज यादव उर्फ पप्पू यानं तिला अंधेरीत 20 मिनिटं फिरवलं. त्यानंतर त्याच परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये आणून सोडलं आणि भाडं म्हणून 18,000 रुपये आकारले. अर्जेंटिना यांना हा सगळा प्रकार भारतात असताना काही कळला नाही, पण त्या मायदेशी गेल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी सोशल मीडियातून यावरती आवाज उठवण्याचं ठरवलं आणि पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. सोबत मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांना टॅग केलं. या पोस्टला प्रतिसाद देताना मुंबई पोलिसांनी अर्जेंटिना यांच्याशी संपर्क साधला आणि सहार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी पप्पू यादव याला ताब्यात घेतलं. दरम्यान अर्जेंटिना या आता परदेशात असल्यानं आणि त्यांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्यानं पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यामुळे पोलिसांनी सुमोटो म्हणजेच पोलिसांनी स्वतःच चालकाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. अर्जेंटिना यांचा जबाब व्हिडिओ कॉल किंवा ईमेलद्वारे घेण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करतायत. पोलिसांच्या औपचारिक तक्रार दाखल करण्याच्या विनंतीलाही तिनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समोर आलंय. आरोपी यादव याचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यासाठीची त्याची माहिती आता आरटीओकडे पाठवली गेली आहे. तर या प्रकरणामध्ये आणखी एक आरोपी असून तो फरार आहे. पोलिसांनी ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला जबाबासाठी बोलवलंय. इथं लक्षात घेण्यासारखा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी घेतलेला पुढाकार नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. पण भारतात जर एखाद्या परदेशी पर्यटकासोबत हा असा फसवणुकीचा प्रकार घडत असेल तर यामुळे किती वाईट प्रतिमा मुंबईबद्दल, इथल्या लोकांबद्दल आणि परिणामी भारताबद्दल निर्माण होते याचा जास्त गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.